यानंतर आपण एक पर्वणी असते हे कार्यक्रम म्हणजे ह्या सगळ्या मान्यवरांना ऐकण्याची. तेव्हा यानंतर आपण भारताचे माजी सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. तेव्हा त्यांचा परिचय करून देते आणि त्यानंतर त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त करावं अशी विनंती करते. भारताचे 50वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉक्टर धनंजय यशवंत चंद्रचूड 9 नोव्हेंबर 2022 ते 11 नोव्हेंबर 2024 या कालावधीत डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांनी भारताचं सरन्यायाधीशपद भूषवलं आहे. 1979मध्ये दिल्ली विद्यापीठातून त्यांनी गणित आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतली. त्यानंतर याच विद्यापीठातून त्यांनी LLB अर्थात कायद्याची पदवी संपादन केली. 1983मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून LLM पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर तिथेच न्यायशास्त्र विषयात त्यांनी PhD ही पदवीसुद्धा संपादन केली. यासाठी हार्वर्ड विद्यापीठानं त्यांना जोसेफ बेले पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. त्यांच्या कारकिर्दीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून आणि पुढे अलाहाबाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीपद त्यांनी भूषवलं. त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये घटनात्मक आणि प्रशासकीय कायदा, HIV पॉझिटिव्ह रुग्णांचे हक्क, धार्मिक आणि अल्पसंख्याकांचे हक्क, भाषिक अल्पसंख्याकांचे हक्क, कलम 370, राम जन्मभूमी मंदिर, अविवाहित महिलांना गर्भपाताचा अधिकार, वन रँक वन पेन्शन, शबरीमाला मंदिर वाद, आधार योजनेची वैधता, लष्करातल्या महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन या आणि अशा अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातीचे व्याख्याते म्हणून त्यांचं योगदान मोठं आणि भरीव आहे. प्रतिष्ठेच्या ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी, हार्वर्ड लॉ स्कूल, येल लॉ स्कूल, ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठ, संयुक्त राष्ट्रांच्या संस्था आणि जागतिक बँकेच्या मंचावरूनही त्यांनी संबोधित केलं आहे. व्याख्यानांसाठी संपूर्ण देशभरात ते भ्रमण करतात. त्यांचं व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालेलं आहे. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी अर्थात राष्ट्रीय विधी विद्यापीठात ते कायद्याचे सन्माननीय प्राध्यापक म्हणून नियुक्त आहेत. आणि बाकी सगळी कारकीर्द सरांची आपल्यालाही माहिती आहे, आपण ऐकली आहे. तेव्हा मी डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांना विनंती करते त्यांनी त्यांचं मनोगत इथे व्यक्त करावं. चाळीस वर्ष माझ्याबरोबर साथ असलेले माझे मित्र सुरेश पाकळे, मित्रच नव्हे तर बंधू, ज्येष्ठ वकील अरुणा पाकळे, सुबोध तिवारीजी, श्रीधर वैद्यजी, राजेंद्र ढवळे, डिस्टिंग्विश्ड जजेस, लॉयर्स, फॅमिली अँड फ्रेंड्स. सत्ता असताना आपल्या हातात आपल्या अवतीभोवती लोक घोटाळत असतात. माझी पत्नी मला नेहमी सांगायची, सावध राहा. 11 नोव्हेंबर 2024 साली तुला खरंच समजेल की कोण मित्र आहेत आणि कोण मित्र नाही आहेत. आज सकाळी इथे येताना आमच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाचे प्रोटोकॉलचे लोक जे होते, माझ्याबरोबर नेहमी असतात, त्यांनी मला सांगितलं, साहेब कोट विसरलात आपण, आपल्याला कोट घालायची जरूर आहे. तर म्हटलं ते जीवन आता मागे राहिलं. काल सकाळी दिल्लीहून निघताना थोडी थंडी होती म्हणून कोट घालून आलो होतो. आज तो कोट घालू शकलो असतो, पण म्हटलं हा जो आजचा सोहळा आहे तो एका मित्राच्यासाठी आहे, त्याला गौरव देण्यासाठी आहे. तर एका मित्राच्यासाठी जो सोहळा आयोजित केलेला आहे त्याच्यात कुठला मुखोटा चेहऱ्यावर नाही तर अंगावर असणं काय जरुरी आहे का? मला आमच्या लहानपणी एक लेख होता आमच्या शाळेत, मुखोटे, त्याची मला आठवण आली आज. सत्ता गेल्यानंतर काही लोक असे असतात की तुम्ही उभारलेली इमारत त्याला आपण ध्वस्त करूया, म्हणजे याची जी आठवण आहे ती जमिनीत मिटेल. काही मित्र असे असतात की तुम्हाला ते अदृश्य म्हणून समजतात सत्ता गेल्यावर. हे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस मला पण गेल्या दीड वर्षात आलेले आहेत.
सुरेश पाकेची एक ओळख आपल्याला सांगतो. जोपर्यंत मी जज होतो तोपर्यंत दररोज सकाळी ह्यांचा मला व्हॉट्सॲप मेसेज यायचा, गुड मॉर्निंग आणि एक फूल. माझ्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचा तो मेसेज बंद झाला. पण त्याचं कारण आहे. तो मेसेज बंद झाला, पण सेवानिवृत्तीनंतर आम्ही दररोज 1 मिनिट का होईना दररोज फोनवर बोलतो एकमेकाशी. तर ही खरंच एका मित्राची व्याख्या तुम्हाला जर का सांगायची असेल तर ही व्याख्या मी आपल्यासमोर आज प्रकट करतो. एकोणीसशे साली आमची पहिल्यांदा ओळख झाली. सुरेश म्हणाला थोड्या वेळापूर्वी की माझ्या हातात काही काम नव्हतं. त्यांनी आपल्याला सांगितलं नाही मी कुठे होतो. जेव्हा मला राम जेठमलानी साहेबांचा सकाळी फोन आला तेव्हा मी आमच्या घराच्या जवळ एक छोटंसं दुकान होतं, हेअरकटसाठी गेलो होतो. तर जेठमलानी साहेबांनी मला सांगितलं, बेटा कहाँ पर हो. आता मला तेवढी अक्कल नव्हती, लहान होतो. तो मैं जेठमलानी साहबान सांगितलं की अंकल मैं कुछ हेयर कट के लिए आया हूँ. अरे वीकडे पर ऐसी चीज़ें करते हो, मेरे तुरंत आ जाओ यहाँ पर. तर आम्ही गेलो त्यांच्याकडे. सुरेशने सांगितलं माझ्या ॲम्बॅसेडरच्या गाडीमध्ये. त्यांनी म्हटलं आज सकाळी सिरियल नंबर 1 पहिलंच काम होतं त्या कोर्टापुढे. तर मी त्यांना सांगितलं पण साहेब मी काम वाचलं नाही आहे, मला काय काय काम आहे हे पण माहिती नाही आहे. ते मला ये समझा लेंगे आपको गाडी में. मग सुरेश आणि मी गाडीत माझ्या बसलो. त्या गाडीचं काहीतरी असं होतं बघा, सगळ्यात महत्त्वाच्या वेळेला 1966 सालची अँबॅसेडर होती, DHD 72 हा नंबर होता. 72 का त्याचा नंबर आला, कारण 72 साली माझे आई वडील दिल्लीला गेले. पण अँबॅसेडर मुंबईची होती, MRA 5757. पण त्या गाडीचं खास म्हणजे असं की सगळ्यात महत्त्वाच्या वेळी ती गाडी बंद पडायची. म्हणजे अगदी पत्नीला घेऊन मॅरेज ॲनिव्हर्सरीला आपण कुठल्या तरी छोट्या रेस्टॉरंटमध्ये चाललो आहे तर ती गाडी हमखास बंद पडायची. त्या दिवशी मात्र गाडीनी साथ दिला. आणि त्याचं कारण होतं की त्या गाडीमध्ये दोन व्यक्ती जे होते, मी आणि सुरेश, आम्ही एकमेकाचा साथ कधी सोडला नाही. 40 वर्ष झाली त्याला. आता वयाच्या 66व्या वर्षी माझी थोडीशी मेमरी कित्येक वेळा असं वाटतं की थोडीशी कमी झाली आहे. मला वाटायचं नेहमी की ते काम आम्ही हारलो होतो. सुरेशने आज मला चांगलं आश्वासन दिलं की आम्ही ॲक्च्युली ते काम जिंकलं त्या दिवशी. अहो पण जिंकणं हारणं, प्रत्येक कामाची एक कुंडली असते. ते आपल्या हातात नसतं, वकिलाच्या हातात नसतं, कित्येक वेळा जजाच्या पण हातात नसतं ते. पण त्या कामासाठी आम्ही जेव्हा एकमेकाला आमची ओळख झाली, ती आमची ओळख कधी सुटली नाही. मी अंधारुजना साहेबांच्या चेंबरमध्ये ज्युनियर होतो, त्यानंतर नंद्यारुजना साहेबांच्या चेंबरमध्ये. एक दिवशी सुरेश एक काम घेऊन आला, प्रायमरी टीचर्सचं काम होतं. आणि त्यांनी सांगितलं, धनंजय मन लावून चालवायचं काम, एक मित्रच सांगू शकतो, सोडायचं नाही काम. आम्ही ते चालवलं आणि आम्ही जिंकलो प्रायमरी टीचर्ससाठी. त्याच्यानंतर PD देसाई आणि BN श्रीकृष्णा साहेबांच्या समोर मी भारत पेट्रोलियमसाठी अपेअर होत होतो. सुरेश आणि KK सिंघवी अपेअर होत होते कामगारांसाठी, लाल बावटा कामगार युनियन. आणखीन मला पुष्कळ ताशेरे जोडायचे PD देसाई, कारण PD देसाई वॉज रिअली ट्रुली अ जायंट ऑफ अ जज. हिज हार्ट वॉज इन द राईट प्लेस. आय वॉज अपिअरिंग फॉर अ मॅटर ऑफ विच आय वॉज नॉट रिअली completely convinced about, but of course I had to do my best. आम्ही हारलो त्यांच्या पुढे. आम्ही अपिलात गेलो. अपिलात ते काम आलं कुलदीप सिंग साहेबांच्या पुढे. आता त्यांचं सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगतो मी की KK सिंघवींना मुंबईहून आणायला लागायचं त्याला, सुरेशला. सुरेश आणि मी त्यांना KK सिंघवींना नाव ठेवलं होतं, आम्ही त्यांना टायगर नाव ठेवलं होतं. तर सुरेश मला सांगायचा की धनंजय तू काम चालवणार आहेस की नाही चालवणार आहेस हे मला अगोदर सांग,
नाहीतर टायगरचं मीटर डाऊन होतं. तू अडजर्नमेंट मागितलीस तरी टायगरचं मीटर डाऊन होतं. तर मला तर आमचं बघा, आम्ही वी वर अपोजिंग इच अदर. पण मी त्यांना सांगायचं की सुरेश, उद्या त्यांना घेऊन येऊ नकोस, आम्ही आज अडजर्नमेंट मागतोय रिप्लायसाठी. तर अशी मैत्री आमची पुढे गेली. शेवटच्या दिवशी सुप्रीम कोर्टात जेव्हा सुनावणी झाली कोर्टापुढे, त्या दिवशी सुरेशला मी म्हटलं, चल रे सुरेश, आपण जेवायला जाऊया दुपारी. आम्ही दोघं दुपारी हॉलिडे इनमध्ये एकत्र जेवलो. जेवण झाल्यावर त्याच गाडीत परत आलो आणि त्याच कोर्टात आम्ही एकामेकाच्या बरोबर आमचा युक्तिवाद झाला. अगदी जिकिरीने मी काम चालवलं, पण द जस्टिस वॉज ऑन साईड ऑफ सुरेश आणि ते जिंकले. एक काम आलं बघा, हॉकर्स ऑफ नवी मुंबई. त्याच्यासाठी जस्टिस अरविंद सावंत आणि जस्टिस डी के देशमुख यांच्यापुढे ते काम होतं. आमच्या अगेन्स्ट CJ सावंत साहेब होते आणि सुरेशने सांगितलं आपल्याला हे काम चालवायचं आहे. कामात मुद्दा हा होता की जे महाराष्ट्रात डोमिसाइल्ड हॉकर्स नाही आहेत त्यांना लायसन्स मिळू शकतो का? कारण सरकारचं धोरण हे होतं की तुम्ही महाराष्ट्रात जर का तुमचा डोमिसाईल नसला तर तुम्हाला लायसन्स मिळू शकणार नाही. हा प्रश्न होता. त्याच्यात आम्ही मोठा कॉन्स्टिट्युशनल क्वेश्चन केला. सांगायचं एवढंच की आम्ही जिंकलो ते काम. सुरेशने मला कधीच विचारलं नाही किती फी आहे तुझी या कामात. ज्या दिवशी आम्ही जिंकलो त्या दिवशी संध्याकाळी सुरेश माझ्या चेंबरमध्ये आला. माझी चेंबर काही फारशी मोठी नव्हती, 180 स्क्वेअर फुटाची चेंबर होती बोमन चेंबर्समध्ये. आणि सुरेश माझ्याकडे एक चेक घेऊन आला. त्या चेकवर फक्त खाली सुरेश एस पाकळे ही सही होती. डेट ब्लँक, नेम ब्लँक, अमाऊंट ब्लँक. सुरेशने मला सांगितलं की तू आज इतकी अप्रतिम तुझं आर्ग्युमेंट झालं की फी तू जी मागशील ती फी आहे तुला. हा ब्लँक चेक तुला देतो. म्हणजे ह्याचं तात्पर्य एवढं पण आहे की तेवढे पैसे सुरेशनी क्लायंटकडून त्याला मिळाले होते. म्हणजे त्याला तेवढा तरी विश्वास होता की ह्याला काय जे त्यांनी फारचे काय तो चार्ज करेल त्याच्यापेक्षा पण माझ्यासाठी काहीतरी आहे त्या कामात. पण माझी मजल काय हो, एक फार मित्रांनी एक ब्लँक चेक दिला तर 1000-1500 रुपये जास्त मागेन मी. पण त्या चेकची एक हकीकत आहे. तो चेक मी माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवला. हे 1995-96ची गोष्ट आहे. मी तो चेक माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवला. मी जज झालो ज्या दिवशी 29 मार्च 2000 साली, आदल्या दिवशी सुरेश आला आणि सुरेश मला सदिच्छा द्यायला आला माझ्याबरोबर. त्याचं आणखीन एक हकीकत आहे ती पण सांगणार आहे आपल्याला. त्या दिवशी मी सुरेशला सांगितलं की अरे सुरेश, मी माझं ड्रॉवर आत्ता आज परत ह्या ऑफिसमध्ये येऊ शकणार नाही जज झाल्यावर. त्या ड्रॉवरमध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट मला मिळाली, हा तुझा चेक आहे. आणि सुरेशने कित्येक वेळा मला सांगितलं होतं, अरे धनंजय तू तो भरून टाक ना, आता बँकेत टाक. म्हटलं हो करीन रे, ते करीन रे. एकदा आम्ही जसंच बसलो होतो कामात, तर सुरेशने मला विचारलं शेवटी की धनंजय तू हा चेक भरला नाहीस रे. तर मी त्याला सांगितलं, अरे सुरेश, हे हॉकर्स आहेत ना आपले क्लायंट, पैसेच करायचे होते तर वकिलीत आपण कशाला आलो? आपण एक दुकान उघडलं असतं ना कुठेतरी. आम्ही दोघंही लहान होतो वकील. त्यांनी मला एनरॉनसाठी काम दिलं. धनुका साहेबांच्या पुढे काम होतं. नानी पालखीवाला आमच्या विरुद्ध होते. अहो आम्ही कुठे, ते कुठे. देशातली सगळ्यात प्रख्यात वकील. मुद्दा असा होता की पॉवर परचेस अग्रीमेंट जे होतं एनरॉन कंपनीचं महाराष्ट्र सरकारबरोबर, त्याची आम्हाला कॉपी पाहिजे होती आणि ती कॉपी महाराष्ट्र सरकार द्यायला तयार नव्हतं. आणि आम्ही म्हणत होतो की आम्ही नागरिक आहोत, वी आर सिटिझन्स ऑफ इंडिया, आम्हाला तुम्ही याची कॉपी देणार नाही. नागरिकांना हे सांगणार नाही की उद्या इलेक्ट्रिसिटी जी तुम्ही ह्या प्रकल्पामध्ये सगळ्यांना देणार आहात त्याची किंमत काय आहे. पालखीवाला साहेब म्हणत होते की ह्याची त्यांना आम्ही कॉपी, दिस अ कमर्शियल सिक्रेट. धनुका साहेबांनी ऑर्डर पास केली. आम्ही 2 दिवस काम चालवलं ते की ह्या
पॉवर परचेस अग्रीमेंटची कॉपी तुम्ही त्यांना दिलीच पाहिजे, कारण हा हक्क आहे एका नागरिकाचा. अहो हे बरोबर आहे की त्याच्यात आम्हाला फारसे पैसे मिळाले नाहीत, पण मी आपल्या त्यात मजाच सांगतो, मी पुष्कळ वर्षानंतर मी अमेरिकेला चाललो होतो. मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी एका कामासाठी मी ऑटोवाला चाललो होतो. मला हिथ्रो एअरपोर्टला अतुल राजदक्ष भेटले. अतुल माझा खास दोस्त आहे. कुठे चालला आहेस? तर म्हटलं मी कॅनडाला चाललो आहे, शेवटचं काम होतं आणि मी त्यानंतर जज झालो. ऑटोवाला मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी एक आर्बिट्रेशनसाठी चाललो आहे. तर मी त्याला विचारलं, तू कुठे चालला आहेस? तुम्हाला मी कॉन्कॉर्डमधून मी एनरॉनच्या कामासाठी न्यूयॉर्कला चाललो आहे. मी कॉन्कॉर्डमध्ये कधी बसू शकलो नाही. आम्ही ह्या छोट्या आपल्या फार्मर्ससाठी, कामगारांसाठी काम बघत होतो, पण त्याच्यात कितीतरी सॅटिस्फॅक्शन मिळालं आम्हाला. आमचं दोघांचंही नाव झालं. एकदा घरी सुरेश आला माझ्याकडे आणि मला सोनीचा कॉर्डलेस फोन दिला त्यांनी. आमच्याकडे कॉर्डलेस फोन नव्हता. तर म्हटलं, हे काय आणलेस? नाही, म्हणजे तुला जरा बोलायला माझ्याशी सोपं होईल म्हणाला. सुरेश कॉन्ट्रॅक्ट लेबरला नेहमी कॉन्टॅक्ट लेबर म्हणायचा आणि आमच्या चेंबरमध्ये हे आम्ही गमती जमती म्हणायचं, तयार करायचं की कॉन्टॅक्ट लेबरचं काम आहे. सुरेशकडे कंपायलेशन होतं, म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या अनरिपोर्टेड ऑर्डर्सचं कंपायलेशन होतं आणि प्रत्येक केसमध्ये तो अचूकप्रमाणे त्या केसवर कुठली पूर्वीची ऑर्डर दाखवून त्याला रिलीफ मिळेल ही ऑर्डर तो त्या कंपायलेशनमधून द्यायचा कोर्टाला. मी त्यांना नेहमी सांगायचं, माय लर्नेड फ्रेंड मस्ट गिव्ह मी अ कॉपी ऑफ दॅट ऑर्डर. सुरेश एवढंच म्हणायचा, माय लर्नेड फ्रेंड नोज ही डज नॉट रिक्वायर अ कॉपी ऑफ द ऑर्डर. त्या कंपायलेशनची कधीही कॉपी मला त्यांनी दिली नाही. आम्ही 5-6 वर्ष एकामेकाला अपोज केलं, कधी म्हणजे कधीही दिली नाही. शेवटच्या दिवशी मी जज व्हायच्या आदल्या दिवशी जेव्हा माझ्या चेंबरला सुरेश आला, तेव्हा त्यांनी ती एक कंपायलेशनची कॉपी घेऊन आला माझ्याकडे द्यायला. ती अगदी छान बाइंडिंग वगैरे करून म्हणाला, धनंजय हे बघ, तू माझा जोपर्यंत अपोनंट होतास तोपर्यंत तुला मी कधी कंपायलेशनची कॉपी दिली नाही. आज तुला ह्याच्यासाठी देतोय, उद्यापासून न्याय कर म्हणून तुला मी ही कंपायलेशनची कॉपी देतोय. पण सुरेश बरोबर ओळख झाल्यामुळे माझा स्वतःचा जीवनाचा दृष्टिकोन कितीतरी पुष्कळ बदलला. सुरेश मला एकदा असं सांगितलं की धनंजय, आता मी ह्या मोठ्या वरळीला माझा फ्लॅट आहे, मोठी गाडी मी चालवतो, पण मी परशुरामाच्या मंदिरामध्ये मी फुलं विकायचा रे, मी नारळ विकायचा. मी आपल्याला सांगितलं की आम्ही दोघं पी डी देसाई साहेबांच्या पुढे अपेअर झालो. पी डी देसाईंचा ह्याच्यावर फार प्रेम आणि ह्याचा फार त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट. त्यांच्या समोर सुरेशने कितीतरी कामं गाजवली, चालवली. शेवटच्या दिवशी त्यांना सुरेश साष्टांग नमस्कार करणं फक्त बाकी होतं, कारण खरंच कितीतरी कामं तू जिंकला त्यांच्या पुढे. आणखीन पी डी देसाई वॉज अ व्हेरी ग्रेट जज. बट सुरेश has been a versatile lawyer, and his versatility is the reason why he has survived the challenges of the profession. लेबर लॉमध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. कितीतरी नामांकित वकील होते त्यावेळेचे, फिरोज दमानिया, काका, पी के रेळे, देशमुख, के के सिंघवी, डॉक्टर के के सिंघवी. लेबरचं काम मुंबईत कमी होत चाललं, कारण युनियन्सचं काम कमी झालं, इंडस्ट्री कमी झाली, मॅन्युफॅक्चरिंग कमी झालं मुंबईत. आणखीन जी परळच्या आसपास ज्या टेक्स्टाईल मिल्स होत्या त्या दत्ता सामंतनी 1983 साली बंद पाडवल्या सगळ्या, आणि त्याच्यामुळे सगळं लेबरचं कामच कमी झालं. आणखीन जिथे मिल्स होत्या तिथे मोठमोठे मॉल झाले, सिनेमा हॉल झाले, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट झाली. आता त्यावेळेचे जे वकील होते ते पण अदृश्य व्हायला लागले, कारण काळाच्या चक्रामुळे त्यांचं पण काम कमी झालं. पण सुरेश हा एक वर्सटाईल वकील, तो म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी अपेअर व्हायला लागला, कॉन्स्टिट्यूशन केसेस चालवायला लागला, प्रॉपर्टी टॅक्समध्ये, ज्याचं काही त्याला माहिती नव्हतं सुरुवातीला, पण त्यांनी काम केलं. त्यांनी त्याच्यावर व्यवस्थित काम चालवून मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी कितीतरी मोठी कामं चालवली त्यांनी त्याच्यानंतर.
So this sums up for you really my very dear and noble friend for whom I have come here to celebrate his life and his continuing work as a lawyer. Suresh is truly the voice of the voiceless, the power behind the soul of those for whom justice will not have either access or a voice. He has stretched the limits of his own capabilities by aspiring to do justice. In that sense, Suresh truly represents the transformative power of the law and the Constitution. You always hear that the law is really for those who are resourced, for those who command money and power. The work of Suresh, my dear friend Suresh Pakhe, is a constant reminder of the fact that the law rewards those with the highest standards of social commitment. And his life, in that sense, has been marked by a continuous source of social commitment to provide representation to those who will not have representation, whether it is the teachers, the workers, the hawkers. That represents his true ethos, not merely as a lawyer, but as a human being. When we appeared against each other, me for the Bharat Petroleum Corporation and Suresh for the Lal Bauta Kamgar Union, 250 workers were regularized in the factory at Mahul. They were all canteen workers. And Suresh's whole argument was that under Section 46 of the Factories Act, correct me if I'm wrong, memory tends to fade a little bit, especially when you leave office, because he realized that things which matter don't matter as much. And I've decided now to go far beyond the court in what I write, what I speak. But the issue there was, if a statutory canteen is compulsory, can an employer have workers on contract? Because you do not have a discretion whether to maintain the canteen or not. If it's a compulsory activity, you must necessarily have your own workers. And that was the argument which was accepted by the Bombay High Court. So in that sense, Suresh represents a whole generation of the bar in the city of Mumbai. Generations of lawyers who have come from the districts in Maharashtra, come to Mumbai, set up practice against all odds, but never swerved from a steadfast purpose and mission to bring justice to clients. For him, money has never been the be-all or the end-all of life. But he is blessed because money has followed him. Money has followed him because in that sense, he has been a true proponent of Goddess Saraswati. And then, as the saying goes, Goddess Lakshmi follows when you worship Goddess Saraswati. I therefore conclude my presentation this morning by telling you that I'm here truly to celebrate not just our friendship, but my respect for the kind of work that Suresh has done. Sometimes you are unsuccessful. I was unsuccessful in my attempt that he should become a judge of the Bombay High Court. Maybe there were wiser men who felt what they felt, but I think the loss of the judiciary has been the gain of the citizens of India, those marginalized, voiceless citizens for whom he continues to provide a voice, a support. For me, truly, he has been the Aadhar Stambha. Because when I saw that with the cycle of life, people fall by the wayside, you realize that life is worth it if one friend continues to stand by you. And it is in deference to and respect for this continuing friendship that I've been privileged to give you a little bit of my own experience of a dear friend of 40 years with whom we are still kicking and strong. Thank you. Namaskar.
धन्यवाद सर. निखळ आणि निस्वार्थ मैत्रीची अनेक उदाहरणं आपण बघतो. मला असं वाटतं त्यापैकीच एक ठळक उदाहरण पाकळे सर आणि डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्या मैत्रीचं आणि सरांच्या मनोगतातून त्याचे अनेक पैलू आपण आता अनुभवले, त्यांनी उलगडले आणि आपण ते ऐकले आणि खूप छान वाटलं. आपल्याला सगळ्यांनाच आपण त्याचा आनंद घेतला असेल. एक उदाहरण मैत्रीचं त्यांनी आपल्या पुढे ठेवलं आणि मैत्री व्यतिरिक्त त्यांच्या सगळ्या कार्याचा भागही आपल्या पुढे त्यांनी उलगडला. यानंतर आपण सगळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत सुबोध तिवारी यांच्या मनोगत ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. तेव्हा त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी इथे अस्मिता कुलकर्णी यांना आमंत्रित करते. कैवल्यधाम लोणावळा याचे श्री सुबोध तिवारी. Happy afternoon to all of you. Now we are on the last step of this function. We are fortunate to have Shri Subodh Tiwari, Honorary Secretary, Chief Executive Officer of Kaivalya Dham Lonavala, to preside over this function. Shri Tiwari sir was born in the yogic atmosphere of Kaivalya Dham Lonavala, and after attending school in the hill station, he got initiated into spiritual practices by Swami Digambarji, the then chairman and spiritual head of Kaivalya Dham. He was initiated into yogic practices at the age of 6 by his father, Dr. O.P. Tiwari, a disciple of Swami Kuvalayananda. In March 1997, he chose to dedicate his life to the institute and serve it. Over the last 2 decades, he has been able to develop the institute's foundations in order to realize the founder's objective of coordinate the spiritual phenomena of yoga with modern science. He serves in numerous positions on committees related to policies, academics, and research in the subject of yoga under the auspices of the Government of India, the Government of Maharashtra, and various universities. Currently serving as the Honorary Secretary and Chief Executive Officer of the Kaivalya Dham Yoga Institute, he staunchly believes that yoga transcends mere physical activity to encompass being as well. He advocates for harmony with nature, discipline, dedication, and devotion in the life as essential for meaningful living. His objective is to authentically enhance individuals' lives through yoga practice, while simultaneously elevating environmental quality through human endeavors. He has traveled to various countries to conduct yoga seminars and has been invited to speak as a guest at numerous international conferences. His concern lies in safeguarding nature and promoting environmental enhancements. He enjoys spending time outdoors and pursuing his passion for photography. I request Sri Tiwari sir to share his thoughts. सगळ्यांना माझा नमस्कार, सगळ्यांना प्रणाम. At the outset, let me congratulate with heartfelt wishes Sri Suresh Pakleji for his being conferred with this award. त्यांचं अभिनंदन. My relationship with Pakleji began at the house of Mr. K.K. Singhvi, because Mr. K.K. Singhvi was related to my wife, and every February त्यांचा जेव्हा बर्थडे असायचं, he used to host a party, and I used to annually meet Pakleji there. मैं कैवल्य धाम योग संस्थान से आता हूँ, तो उसके बाद हमारी मुलाकातें कैवल्य धाम में भी होने लगी. तो मेरा जो दृष्टिकोण है पाखले जी के बारे में, वो संक्षिप्त में कहूँगा, लेकिन वो योगिक दृष्टिकोण कहूँगा. योग में ऐसे गुण बताए जाते हैं, असे गुण असतात जिसको साधना के लिए ज़रूरी मानते हैं. और मैं ऐसा समझता हूँ कि वो सर्वगुण संपन्न
हमारे पाखले जी हैं योग की दृष्टि से। पहला गुण होता है उत्साह। साधक में उत्साह होना चाहिए, एनर्जी होनी चाहिए, पॉजिटिविटी होनी चाहिए, और वो भरपूर मात्रा में हमारे पाखले जी के पास है, और इस वजह से वो आगे बढ़ते रहे हैं और बढ़ते रहेंगे। दूसरा गुण होता है साहस, करेज और ब्रेवरी, टू गो इनटू फील्ड्स वेयर यू हैव नॉट चार्टर्ड वेज। और मुझे एक शेर याद आता है, जब लोग कहते हैं मंजिल मिलेगी भटक कर ही सही, मंजिल मिलेगी भटक कर ही सही, गुमराह तो वो हैं जो कभी घर से निकले ही नहीं। तो पाखले जी हमारे घर से निकले और उन्होंने अपनी मंजिल पाई, तो वो दूसरी गुणवंतता भी उनमें है। तीसरा जो वैल्यू है वो है धैर्य की। यू हैव टू हैव पेशेंस इन लाइफ, which I have seen him closely as a friend, also as a philosopher. जब वो केवल धाम आते हैं तो हमारी चर्चा उसी विषय में होती है, और उनमें धैर्य बहुत है, सुकून बहुत है। तो एक और शेर याद आया मुझे कि उन्हें कामयाबी में सुकून मिला तो वो दौड़ते रहे, उन्हें कामयाबी में सुकून मिला तो वो दौड़ते रहे, इन्हें सुकून में कामयाबी मिली तो ये ठहर गए। तो ही हैज बीन ए क्वालिटी ऑफ पेशेंस। चौथा गुण होता है तत्व ज्ञान, नॉलेज, एंड ही हैज वर्कड वेरी हार्ड फॉर इट। ही इज नॉलेजेबल, ही इज एवर लर्निंग, एंड दैट इज वन ऑफ द रीजंस फॉर हिज ग्रेट सक्सेस। पांचवा गुण निश्चय। आई हैव सीन हिम वेरी क्लोजली। Once he is determined, then he has to get the work done. तो उनमें निश्चय की भावना बहुत प्रबल है। और आखिरी और बहुत महत्वपूर्ण है, जिसको कहते हैं जनसंग परित्याग, मतलब आप में डिटैचमेंट की भावना होना भी ज़रूरी है, बिकॉज फिर आप अपने आप को दृष्टा भाव से देख सकते हो। तो योग में उसको कहते हैं योर एबिलिटी टू बिकम और टू बी इन सॉलिट्यूड। तो जब वो केवल धाम आते हैं 7 दिन के लिए अपने अनुग्रह के लिए, तो ही इज़ कम्प्लीटली अ क्वालिटी वॉट डज नॉट अफेक्ट हिम फ्रॉम द पास्ट। तो ऐसे हमारे पाखले जी, मैं उनको पुनः अभिनंदन करता हूँ उनका। आई कॉन्ग्रेचुलेट हिम ऑन गेटिंग दिस अवार्ड, टू हिज होल फैमिली, एंड आई थैंक हिम फॉर कॉलिंग हिम हियर, एंड ऑल्सो टू जस्टिस चंद्रचूड़ जी, a very close associate, for his brilliant rendition of his journey with Pakle ji for last 4 decades. Thank you so much. या सगळ्या मान्यवरांची आजचे प्रमुख पाहुणे माजी सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड, त्याचप्रमाणे आजचे अध्यक्ष श्री सुबोध तिवारी, या मान्यवरांची मनोगतं आपण ऐकलीत। सत्कारमूर्ती अर्थात सुरेश पाकळे यांचंही मनोगत आपण ऐकलं, आणि आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो आहोत। तेव्हा आभार प्रदर्शनासाठी टॅपनॅपचे सचिव श्रीधर वैद्य यांना मी इथे आमंत्रित करते। आभार प्रदर्शनाच्या आधी आपण काही मनोगतं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐकणार आहोत। तेव्हा सुरुवातीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे श्री विकास शेलार यांना मी इथे आमंत्रित करते, आणि थोड्या वेळात त्यांनी त्यांची मनोगतं व्यक्त करावीत अशी त्यांना विनंती करते। आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू। महाराष्ट्रातल्या आमच्या हजारो शिक्षकांच्या दृष्टीने आज सुवर्णाक्षराने लिहावा अशा प्रकारचा क्षण, की ज्यांनी आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं प्रकाश निर्माण केला, असे आमचे मार्गदर्शक आदरणीय पाकळे साहेब यांना या ठिकाणी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे। मी साहेब टॅपनॅप संस्थेला मी मनापासून धन्यवाद देतो, की एखाद्या व्यक्ती गौरव हा मोठा असतो, परंतु त्या एखाद्या अशा व्यक्तीला दिल्यानंतर त्या गौरवाची महती अधिक वाढते। आज आपण खऱ्या अर्थाने एका चांगल्या व्यक्तिमत्वाची निवड केली, मी आपलं मनापासून धन्यवाद देतो। खरं तर आपण ठिकाणही असं निवडलं साहेब,
या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर आणि इथूनच काही अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या लाल महालात बालपण गेलं, इथूनच जवळ असणाऱ्या शनिवार वाड्यातून आटकेपार झेंडे रोवले गेले, अशाच ठिकाणी साहेब आपला या पुण्यभूमीत सत्कार होतोय. आम्हाला मनापासून धन्यवाद वाटते. खरं तर साहेब, आजचा सोहळा आनंदाचा, अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. आपण सर्वजण एका महान व्यक्तिमत्वाच्या सत्काराच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. कायद्याच्या क्षेत्रात दीर्घकाळ प्रामाणिकपणे आणि निष्ठेने, कर्तव्य दक्षतेने काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पाकळे साहेब. खरं तर साहेबांचा आणि माझा परिचय 2003ला या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला, त्याच्या पायथ्याला साहेबांचा माझी भेट झाली. आणि एक महाराष्ट्रातला प्राथमिक शिक्षकाचा असा मोठा विषय होता की राज्य सरकारच्या वेगवेगळ्या परिपत्रकामध्ये तो अडकलेला होता. परंतु त्या शिवनेरीच्या पायथ्याला आमची झालेली एक 5 मिनिटाची चर्चा आणि आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण करण्याचा साहेबांनी मनापासून प्रयत्न केला. आणि आज महाराष्ट्रातले लाखो शिक्षक ज्यांना साहेबांनी न्याय दिला, त्यामध्ये मग जुनी पेन्शन असेल, बदल्यांचे वेगळे GR असतील, नोकरीबाबतचे काही आदेश सरकारचे चुकीचे असतील, या संदर्भामध्ये साहेब आपण ज्या पद्धतीने लढलात, अगदी तासनतास आम्ही आपलं स्वतः त्या ठिकाणी कोर्टामध्ये आपलं कामकाज पाहिलं. खरोखर साहेब, आपण या महाराष्ट्रातल्या प्रत्येक म्हणजे प्रस्थापितांसाठी तर कुणीही काम करतं, परंतु तुम्ही जे काम केलं ते विस्थापितांसाठी काम केलं, हे मला या ठिकाणी ठामपणे सांगावंसं वाटतं. खरोखर जीवनामध्ये एखादा पेशा हा व्यवसाय नसून सेवाभाव वृत्ती कशी असावी याचं नम्रतापूर्वक उदाहरण म्हणजे आदरणीय साहेब तुमच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर 3 मिनिटाचा वेळ दिला आणि विशेष म्हणजे चंद्रचूड साहेबांच्या नंतर बोलायचं माझ्या छाती काळजात म्हणजे पोटात गोळा आला होता. खरोखर एवढी महान व्यक्तिमत्व वरती बसलेली आहेत आणि साहेब त्याच तोलामोलाची खाली पण माणसं आहेत. औरंगजेबाने एकदा विचारलं की अरे आपल्या एका सरदाराबरोबर हजारो 10-10, 20-20 हजार सैन्य असतं आणि ते मावळे 5-25 येतात आणि त्यांना ठोकून कसे जातात. तेव्हा एका सरदाराने सांगितलं की त्या महाराष्ट्रातल्या एका मावळ्यामध्ये आहे ना 1000-1000, 100-100, 1000-1000 हत्तीचं बळ एका मावळ्यामध्ये असतं. तसं ही पुढे बसलेली माणसं आहेत ना, ही 1000-1000, 5-5 लोकांचं नेतृत्व करणारी माणसं आहेत साहेब. तुमचा जर कार्यक्रम घ्यायचा असता, एखाद्या खुल्या ग्राउंडवर घेतला असता तर 1 लाख लोक कार्यक्रमाला आली असती साहेब. इतका तळागाळात महाराष्ट्राच्या तुम्ही पोचलेला आहे. मला सरदेसांना सांगावंसं वाटतं की जसं आईबापावर लोक प्रेम करतात, देवाच्या पाया पडतात, तसे अनेक आमची लोक आहेत की पाकळे साहेबांसुद्धा रोज आठवण करतात. ही त्यांच्या आयुष्यातली खरी कमाई. माणसाने जीवनामध्ये सत्ता संपत्ती किती कमावी हे महत्त्वाचं नसतं, तर माणसं किती कमावी हे साहेबांच्याकडून शिकावं. एक मुलगा आपल्या वडिलांना कामामध्ये सारखा त्रास द्यायचा. वडिलाला वाटलं आपलं कामकाज पूर्ण होईपर्यंत वडिलांनी सांगितलं, एक त्याच्या शेजारी नकाशा होता, देशाचा जगाचा नकाशा होता, तो नकाशा फाडला, त्याचे 10-15 तुकडे केले, मुलाकडे दिलं, सांगितलं हा नकाशा जोड. वडिलाला वाटलं 1-1.5 तास पोराला लागेल जोडायला, तोवर आपलं काम पूर्ण होईल, मध्ये डिस्टर्ब करणार नाही. पोरगं 2 मिनिटात नकाशा जोडून पुढं आलं. बापाला बी धक्का बसला, कसं काय पोरगं लगेच आलं. तर त्याला विचारलं अरे जगाचा नकाशा 10-15 तुकडे जोडले कसे. म्हणला ते नकाशाचा कागद होता, त्याच्या पलीकडं माणसाचं चित्र होतं. मग पहिल्यांदा मी त्याचं मुंडकं, त्याचे हात, धड, पाय जोडले आणि माणूस जोडला की जग आपोआप जोडलं जातं. तसं पाकळे साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये माणसं जोडली आणि म्हणून अवघा महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करतो. साहेब आपली 61 झाली, आपल्या आयुष्यामध्ये अनेक पुरस्कार मिळवलो, 75 हो आणि शताब्दी कार्यक्रमाला चंद्रचूड साहेबच असोत आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला पण आपण आमंत्रित करावं अशा प्रकारे विनंती करतो. दीर्घायुष्य लाभो. धन्यवाद. धन्यवाद शेलार सर. अतिशय अंतःकरणपूर्वक अशा त्यांनी त्यांच्या भावना आत्ता सरांप्रती व्यक्त केल्या आहेत.